अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दवा अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नहीं कोय, अल्लाह करे सो होय. दरवर्षीप्रमाणे हा अभंग एकदम वादग्रस्त यावर्षी पण ठरलेला आहे. पण या अभंगाचे काही पोस्टर्स मुस्लिम समाजाने लावलेले होते आणि खाली लिहिलं होतं जगद्गुरू संत तुकाराम महाराज. आणि त्यांना असं दाखवायचं होतं तुकाराम महाराज सुद्धा अल्लाचं समर्थन करतात. तुकाराम आणि अल्लामुळंच आपल्याला दवा म्हणजे औषधं सुद्धा मिळतात आणि अल्लाच आपल्याला खायला प्यायला देतो. या अभंगाचं ते समर्थन करतात. दरवर्षीप्रमाणे असे फ्लेक्स ते लावतात. तर दुसरीकडं एकदम कट्टर हिंदुत्ववादी जे लोक आहेत ते म्हणतात हे शक्यच नाही, हे असं होऊच शकत नाही. तुकाराम महाराज अशा प्रकारचा अभंग लिहूच शकत नाहीत. तुकाराम महाराज हे कट्टर हिंदू होते. हे वारीचं इस्लामीकरण होत चालले असं त्यांचं मत आहे. संपूर्ण तुकाराम महाराजांच्या गाथेवर संशय घेतलेला आहे अशा लोकांनी. तर काय आहे मागची सत्यता आपण तपासून बघू. तर हा जो अभंग आहे हा अभंग संत तुकाराम महाराजांनी यांनीच लिहिलेला आहे. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ही जी गाथा आहे ही महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने ही अधिकृतपणे हीच गाथा तुकाराम महाराजांची गाथा आहे असं जाहीर केलेलं आहे आणि याच गाथेमधला तो अभंग आहे. पण काही जे कट्टर हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांना हे मान्य नाही. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट असा की दरवर्षी या अभंगाचा फक्त अर्धवट अर्थ काढला जातो आणि संपूर्ण अभंगाकडे दुर्लक्ष केलं जातं. तर तो संपूर्ण अभंग असा मी तुम्हाला एकदा सांगतो कसा आहे तो अभंग. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दवा अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नाही कोय, अल्लाह करे सो होय. आणि त्याच्या पुढची आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची जी तुकाराम महाराजांनी त्या विषयावर जे ताशेरे ओढलेले आहेत त्या विषयावर तुकाराम महाराजांनी कडकपणे टीका केलेली आहे. ते ज्या महत्त्वाच्या ओळी आहेत ह्या कायमस्वरूपी जाणून बुजून ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या महत्त्वाच्या ओळी मी तुम्हाला सांगतो कोणत्या आहेत त्या. काजी मुल्ला करती काज, दिन गवाया दुनिया माज, मर्द होय वो खडा फिर, ना मर्द को नहीं धीर, तुकाकू वो साहिब मिला, दिल की दुआ रोशन किला. हा आहे संपूर्ण अभंग. तर या अभंगात तुकाराम महाराजांनी प्रयत्नवादाचं समर्थन केलेलं आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी लोकांना प्रयत्न करायला सांगितलेलं आहे. तर या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की मुस्लिम समाजाचे लोक बघा कोणताही संत असो, संत आणि युगपुरुष हे सूर्यासारखा असतात. ते कधीच कोणता धर्मभेद जातीभेद करत नाहीत. ते सगळ्यांसाठी समान चमकत असतात. ते सगळ्यांसाठी समान असतात. त्यांनी फक्त हिंदू धर्मातल्याच चुकांवर किंवा हिंदू धर्मातल्याच काही अनिष्ट प्रथांवर हल्ला केलेला नव्हता. तर त्यांनी सगळ्या धर्मातल्या रीतिरिवाजांवर हे संत सगळे बोलत असतात. तर बघा त्यांनी असं सांगितलं आहे की अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दवा अल्लाह खिलावे. म्हणजे मुस्लिम समाजाचे लोक त्या काळात पण अशीच परिस्थिती होती की सगळ्यांचं मत असं होतं की सगळे लोक असं म्हणायचे की अल्लाच सगळं देतो, अल्लाच सगळं करतो आणि अल्लाह बिगर काहीच नाही या जगात. सगळ्या दवा तुमच्या सगळ्या काही गोष्टी असतील हे सगळं अल्लाच करतो. तर तुकाराम महाराजांनी यावर कडक टीका केलेली आहे. तशी मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं सांगितलेलं आहे की नशिबावर आणि देवावर, अल्लाह असो किंवा देव असो, त्यांनी नशिबावर अवलंबून न राहता देवावर आणि अल्लावर अवलंबून न राहता तुम्ही तुमचा पुरुषार्थ करा, तुम्ही तुमचं सत्कार्य करा. म्हणजे थोडक्यात त्यांनी कर्मयोग सांगितलेला आहे. तुम्ही देवाच्या भरोश्यावर बसू नका, तुम्ही अल्लाच्या भरोश्यावर बसू नका, तुम्ही तुमचं कर्म करत राहा. आणि त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्वाची ओळ जी आहे काजी मुल्ला करती काज, दिन गवाया दुनिया माज. काजी म्हणजे कर्मकांडी लोक. म्हणजे थोडक्यात काजी म्हणजे असे लोक जे कर्मकांडी लोक, जसे हिंदू धर्मात काय असतात देवी करणे वगैरे करणारे असे काही लोक, अशा प्रकारचे लोक. काजी म्हणजे मुस्लिम लोकांच्यातले अशा प्रकारची लोक. तर त्यांनी असं सांगितलं की काजी मुल्ला करती काज, म्हणजे काजी हा काज करतो, म्हणजे कर्मकांडी माणूस हा कर्मकांड करतो. आणि दिन गवाया माज म्हणजे दिन म्हणजे आपला दिवस नाही, दिन म्हणजे परमार्थ व्यर्थ घालवतो. म्हणजे कर्मकांड करताना त्याचा सगळा संपूर्ण जो परमार्थ असतो त्याला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी परमार्थासाठी करतोय, पण ह्या गोष्टी तो परमार्थासाठी करत नाही, तर तो परमार्थाचा उलट या गोष्टी सगळ्या करत असतो. यांनी उलट परमार्थ बदनाम होतो. असं तुकाराम महाराजांनी सांगितले की काजी मुल्ला करती काज, दिन गवाया दुनिया माज. दिन म्हणजे परमार्थ. तुम्ही धर्म आणि तुमचा परमार्थ वायाला घालवला कर्मकांड करता. तुम्ही कर्मच केलं नाही, तुम्ही स्वतःवर काय
तुम्ही पुरुषार्थच तुमचा दाखवला नाही. तुम्ही फक्त देवाच्या भरोश्यावर, तुम्ही फक्त अल्लाच्या भरोश्यावर राहिला आणि सगळं काही देवावर अल्लावर सोपवलं. त्यामुळं तुकाराम महाराजांनी अशा लोकांवर आश्चर्य ओढलेले आहेत. पण ह्या खालचा जो अभंग आहे, काही लोकांनी त्यांच्या सोयीपुरताच अभंग घेतलेला आहे तुकाराम महाराजांचा. पण हा जो मुख्य गाभा आहे या अभंगाचा, या अभंग कोणापर्यंत जेवून नाही दिला. आणि हिंदू धर्मातले पण काही लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं की तुकाराम महाराज हे कट्टर हिंदू होते आपल्यासारखेच. संत आणि आपल्यामध्ये फरक असतो. संत हा कधी कोणत्या जाती धर्माचा नसतो. तुकाराम महाराज ते जगद्गुरू होते, हे लक्षात असू द्या. त्यांना जगद्गुरू म्हणलं जातं. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जगाच्या शांततेसाठी त्यांनी पसायदान आणलेलं. संतांची भूमिका आपल्यासारखी संकुचित नसते की मी फक्त माझ्या जातीपुरतंच बघणार, मी फक्त माझ्या धर्मापुरतंच बघणार, अशी त्यांची मानसिकता अजिबात नसते. त्यामुळे संतांची ना आपली तुलना करायची नसते. आपल्या मनात जर द्वेष असेल तर संतांच्या मनात द्वेष असेलच असं नसतं कधी. संतांच्या मनात कोणत्याच जातीविषयी, कोणत्याच धर्माविषयी द्वेष नसतो. तो द्वेष असतो आपल्या मनात आणि आपण आपल्या सोयीनुसार संतांना बघत असतो. संत हे माणुसकीचे द्योतक असतात. आणि जो कोणी हिंदू धर्मातला पण कोणता व्यक्ती असो किंवा मुस्लिम धर्मातला पण कोणता व्यक्ती असो, जो द्वेष करल त्याचा संत विरोध करतात. संत कधीच कोणत्या धर्माचा विरोध करत नाही. पण जो व्यक्ती द्वेषाची भाषा बोलतो, जो व्यक्ती लोकांना जातीवरून आणि धर्मावरून जज करतात, त्या लोकांना संतांनी, अशा लोकांवर संतांनी कायमस्वरूपी त्यांच्या अभंगातून टीका केलेली, एवढं लक्षात राहू द्या. मग तो हिंदूंचा असो किंवा मुस्लिमांचा असो, संतांना हा भेद नसतो. संतांच्यात असा भेद नसतो अजिबात सुद्धा. या रे या लहान थोर, यावे भलते नारी नर. म्हणजे लहान थोर कोणी पण असू दे, सगळ्यांनी या. सगळ्यांसाठी हे संतांची विचारधारा आहे. सगळ्यांसाठी ही संतवाणी आहे. आणि पुढे आपण या अभंगाचं आणखीन जे शेवटचे जे काही पंक्ती आहेत ते आपण बघू. काजी मुल्ला करती काज, दिन गवाया दुनिया माज, मर्द होय वो खडा फिर. मर्द होय वो खडा फिर, नामर्द को नहीं धीर. म्हणजे मर्द कोणे, जो पुरुषार्थ दाखवतो, जो कर्मयोग दाखवतो, जो फळाची प्रतीक्षा करत नाही, जो सतत आपलं कर्तव्य करत राहतो, जो सत्याच्या मार्गावर चालतो, जो धर्माच्या मार्गावर चालतो, तो आहे मर्द. जो आळशी आहे त्यांना तुकाराम महाराज नामर्द म्हणतात. म्हणजे थोडक्यात मर्दाची पण त्यांनी व्याख्या अशी सांगितलेली की जो आपलं कर्तव्य पूर्ण करतो. मर्द होय खडा व फिर. म्हणजे त्यांनी या अभंगामध्ये प्रयत्नवाद सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे. एका जागेवर बसून फक्त दैववाद नाही शिकवलेला त्यांनी की मी देवाच्या भरोश्यावर आहे, माझ्या कर्माच्या भरोश्यावर आहे, अशा त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाही त्या अभंगामध्ये. त्यांनी कर्म आणि दैव यामध्ये भेद दाखवलेला आहे. त्यांनी पुरुषार्थ सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारच्या मानसिकतेतून असं पण होतं की ज्यावेळेस बघा आपण म्हणतो, काही लोक असं म्हणतात की देव सगळं करतो, अल्लाह सगळं करतो. अशा प्रकारच्या मानसिकतेतून मग परत अशी पण एक विचारधारा राहते. मग हे लोक गप्प बसतात, काहीच करत नाही. आणि त्यांना असं वाटतं की सगळं काय अल्लाहच करत आहे, सगळं काही देवच करत आहे, ईश्वरच करत आहे, मग आपण काय करायची गरज नाही. आणि आपल्या त्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला एकतर ते परमेश्वराला किंवा अल्लाहला दोषी मानतात आणि स्वतःचं जे कर्तव्य असतं त्या कर्तव्यावर कधी उतरत नाहीत, ते कर्तव्य कधी पार पाडत नाहीत. म्हणजे तुकाराम महाराजांनी यातून चुकीच्या पद्धतीचा जो दैववाद आहे, संत तर तुकाराम महाराज तर हे विठ्ठलाचे भक्त होते, पण ते चुकीच्या पद्धतीने कधीच पांडुरंगाची भक्ती करत नव्हते. पण त्यांचा जो अर्थ होता, त्यांचं जो सांगायचं तात्पर्य असं होतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने दैववाद करू नका. हा दैववाद नसून हा तुमचा कर्तव्याची पळवाट आहे, थोडक्यात त्यांना हे असं सांगायचं आहे. पण वाद एवढा भयानक पेटला की हिंदूंमधले जे काही कट्टर लोक आहेत त्यांना असं वाटतं की हा अभंग तुकाराम महाराज लिहू शकत नाही. आणि मुस्लिम लोकांच्यातले पण असे काही लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुकाराम महाराज पण अल्लाची किंवा आपल्या इस्लामचे गुणगान गातात. त्यात तर काय वादच नाही की ते विरोधक संत हे कोणत्याच धर्माचे, कोणत्या पंथाचे विरोध नसतात, पण ते तुमच्या तिरस्काराच्या भावनाचा विरोध करतात, ते तुमच्या अज्ञानाचा विरोध करतात, ते तुमचा जे व्यक्ती फक्त लोकांमध्ये द्वेष वाढवतात त्या लोकांचा संत कधी पण विरोध करतात, हे लक्षात राहू द्या. आणि त्यांच्या प्रत्येक अभंगातून पण तुम्हाला तेच दिसणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे ही संतांची शिकवण आहे. त्यांच्यासाठी कोणता भेद राहिलेला नाहीये, त्यांच्यासाठी कोणते द्वैत राहिलेलं नाहीये.